संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे। आझाद मैदानात हा मोर्चा धडकणार आहे। संतोष देशमुखांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झालेत। तर सध्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानावर हा मोर्चा धडकणार आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मेट्रो सिनेमापासून सध्या मोर्चा सुरू झालेला आहे। तर फरार आरोपींना अद्याप अटक का नाही असा देखील संतप्त सवाल आंदोलकांकडून विचारला जातोय। या प्रकरणामध्ये 9 जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि 8वा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। त्याचा शोध अजूनही लागलेला नाही। जोपर्यंत सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आम्हाला पूर्ण न्याय मिळाला असं आम्हाला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांच्याकडून देण्यात आलेली आहे। राज्यभरात आतापर्यंत विविध मोर्चे वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेले आहेत आणि आता मुंबईमध्ये हा मोर्चा जो आहे तो निघतोय। आझाद मैदानामध्ये हा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चाला सुद्धा तसाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। मुंबईतील मेट्रो सिनेमा त्या आझाद मैदानापर्यंत हा जन आक्रोश मोर्चा आज निघतोय। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संपूर्ण देशमुख कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। व्हावी यासाठी आता जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या मेट्रो सिनेमाकडून आझाद मैदान पर्यंत हा जन आक्रोश मोर्चा काढला जातोय। यामध्ये देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित आहे। त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ आणि त्यांची बहीण या मोर्चामध्ये उपस्थित राहिलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांकडून या संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हळूहळू करून मोर्चा जो आहे तो आता आझाद मैदानच्या दिशेला रवाना होतोय। त्या ठिकाणी सांगता होईल, त्या ठिकाणी मागणी केली जाईल आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, ही प्रमुख मागणी आहे। जो एक फरार आरोपी आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढायला हवं, ही एक दुसरी मागणी आहे। आणि या काही प्रमुख मागणींसाठी आता मराठा समाजाचे जे नेते पदाधिकारी आहेत आणि त्यासोबतच इतर पक्षीय नेते आहेत ते आता आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी केला जातोय। समाजावर अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने तितकीच कठोर पावलं सुद्धा उचलली पाहिजेत, ही एक मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा काढला गेलेला आहे। आणि या मोर्चामध्ये मराठा समाज, खारघरचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित झालेले पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 500 ते 600 पोलिसांचा बंदोबस्त मुंबईच्या आझाद मैदान परिसरापासून मेट्रो सिनेमापर्यंत तैनात करण्यात आलेला आहे। आणि ट्रॅफिकची कुठलीही समस्या उद्भवू नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की एनसीपीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहे। एनसीपी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेत। शिवसेनेचे काही पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आणि प्रश्न विचारला जातोय की आरोपी अद्यापही का फरार आहे, तपास योग्य पद्धतीने का होत नाही असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर एकंदरीतच आपण पाहतोय